पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 28व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अखंड एकरसम वस्तु सच्चिदानंद लक्षणम इत्यावच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवेत, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये पहिल्या भागामध्ये आपण भगवंताची लक्षणं पाहिलेली आहेत। काही लक्षणांचा आपण विचार केलेला आहे। त्यामध्ये अखंड एकरस, सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप अशी आपण लक्षणं पाहिलेली आहेत। त्यानंतर दुसऱ्या चरणाचा आपण विचार करीत आहोत। इत्यावच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवेत, त्यामध्ये अवच्छिन्नपणे हा जर बोध आपल्या आतमध्ये चित्तामध्ये असेल तर त्याला मध्यम समाधी म्हणतात, असा दुसरा भाग आहे। म्हणजे वर सांगितलेल्या भगवंताच्या लक्षणांचा बोध किंवा भगवंताविषयीची अशी भूमिका आपली जर चित्तामध्ये अविच्छिन्नपणे राहिली तर त्याला समाधी मध्यम प्रकारची असं म्हणतात। तर चित्त नावाचा जो अवयव आहे शरीरामध्ये, त्या अवयवाच्या साह्याने ही समाधी प्राप्त केली जाते असा आपण विचार केलेला आहे। आणि म्हणून चित्त म्हणजे काय, चित्तामध्ये काय असतं, चित्त कसं असावं याचाही आपण विचार मागील चिंतनांमध्ये केलेला आहे। तर चित्त हे शरीरामध्ये असं एक इंद्रिय आहे की ज्या अवयवाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते। आतींद्रियामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी 5 इंद्रिय मानली जातात। किंवा अंतःकरण जर धरलं आपण तर अंतःकरणाचे 4 भाग धरले जातात, म्हणजे चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार असे 4 भाग धरले जातात। तर या चौघांमध्ये प्रत्येकाचं आपापलं एक महत्व आहे, परंतु चित्ताला खूप किंमत देणं गरजेचं आहे एका दृष्टीने, कारण की चित्तामधून सगळं बाहेर पडतं। जो काही संसार सुरू आहे, जे काही आपण करतो हे पहिल्यांदा चित्तातून बाहेर येतं किंवा अंतःकरणाच्या ज्या भागातून बाहेर येतं त्याला चित्त असं म्हणतो। कुठलीही क्रिया अंतःकरणाच्या चित्त नावाच्या भागातून बाहेर आल्याशिवाय होत नसते। म्हणून चित्त जे आहे हे साठवण्याची जागा आहे। चित्तामध्ये काय केलं जातं, साठवलं जातं, आणि काय साठवलंय त्यानुसार त्याची समाधान किंवा असमाधान तयार होत असतं। चित्तामध्ये काय आहे त्यानुसार समाधान असमाधान तयार होतं। आपल्या चित्तामध्ये अनंत जन्माचे संस्कार आहेत। चित्तामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म देण्याची ताकद आहे। चित्त किती मोठं आहे, चित्त नसल्यासारखंच आहे। चित्ताचा आकार काय आहे, तो नसल्यासारखा आहे, कारण की चित्त हे अपंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे आणि त्याची जी संपत्ती आहे किंवा त्याचं जे तत्व आहे ते कुठलं आहे, जलतत्व आहे। तर जलतत्वाचं अधिक ते नसल्यासारखंच आहे। अशा या नसल्यासारख्या चित्तामध्ये अनंत जन्म म्हणजे अनंत प्रकारचे शरीर निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे। ज्याप्रमाणे एका छोट्याशा बीजामध्ये मोठा वटवृक्ष असतो, कारण आपल्याला माहिती आहे वडाचं झाडाचं बी किती छोटं असतं, बारीक असतं एकदम। तर एवढ्याशा छोट्याशा बीजामध्ये मोठा वड असतो, किंवा कुठल्याही झाडाचं बीज जे असतं ते छोटं असतं, पण त्याचा जर आपण परिणाम बघितला त्याच्यामध्ये वृक्ष निर्माण करण्याची ताकद असते।
त्याचप्रमाणे ह्या चित्तामध्ये अनंत जन्म निर्माण करण्याची ताकद आहे. असं हे जे चित्त आहे, हे चित्त समाधानी असावं यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, असा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. चित्तामध्ये समाधान पाहिजे. साधारणपणे सगळी माणसं फक्त त्यासाठी जगत असतात, परंतु चित्त समाधानी राहत नाही. प्रत्येक जण कशासाठी जगतोय? समाधान. प्रत्येकाचा शोध जो आहे, प्रत्येक जण जो रात्रंदिवस धावपळ करतो आहे, हे कशासाठी धावतोय? समाधान प्राप्त व्हावं म्हणून धावतोय. परंतु धावणाऱ्यांपैकी 100 लोकांची जरी आपण विचारपूस केली आणि विचारलं की समाधान आहे का, तर शेवटी उत्तर सगळ्यांचंच नाहीये. म्हणजे 1% सुद्धा हो असं उत्तर नाहीये. 1% म्हणजे 1 माणूस सुद्धा नाहीये 100 मधून. 100 मधून 1 माणूस सुद्धा तुम्हाला हो असं म्हणू शकत नाही, म्हणणारच नाही. आणि म्हणाला तर काहीतरी तो फसवतोय किंवा काहीतरी खोटं बोलतोय तो. कारण समाधान जे आहे, हे समाधान चित्तामध्ये राहतं. आणि चित्तामध्ये समाधान आपल्या असणं नसणं हे दुसऱ्यावर अवलंबून नाही, आपल्यावर अवलंबून आहे. पण आपल्याला असं वाटतं की ते दुसऱ्यावर अवलंबून आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याकडे आहेत, परंतु आपल्याला वाटतं ती दुसरीकडे आहेत. आपल्याला असं वाटतं आपण असमाधानी आहोत कारण याला हे कारण आहेत, याच्यामुळे असमाधानी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे मोठी संपत्ती नाहीये म्हणून आपण असमाधानी आहोत. मग संपत्ती मिळवली तर आपण समाधानी होऊ, मग तो समाधानी होण्यासाठी संपत्तीच्या पाठीमागे धावतो. तर मुळात मुद्दा असा येतो की संपत्तीमध्ये समाधान आहे, संपत्ती मिळवली तर समाधान मिळतं, हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे उदाहरण म्हणून संपत्ती असो, त्यापैकी त्याने ठरवलं का दुसऱ्याने ठरवलं हे महत्वाचं नाही. त्याने काय स्वीकारलं? त्याने स्वीकारलं की संपत्तीमध्ये समाधान आहे. मग त्याला त्याच्या आईबापाने सांगितलेलं असू देत किंवा कोणी सांगितलेलं असू देत, कशात तरी समाधान आहे हे त्याला कोणीतरी सांगितलेलं असो किंवा त्याने स्वतः ठरवलेलं असो, पण त्याने ते स्वीकारलं की ह्याच्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याची धावपळ सुरू होते. आणि जगातला असा कुठलाही पदार्थ नाहीये की ज्याच्या पाठीमागे धावल्याने समाधान तयार होईल. म्हणजे संपूर्णतः समाधानी व्यक्ती सापडणं अशक्य आहे. आणि परमार्थामध्ये सुद्धा धावपळ जी आहे, त्या परमार्थामध्ये सुद्धा समाधानी लोक भेटतील का नाही शंका आहे. म्हणून लोक असं विचार करतात की सगळीकडेच तशी परिस्थिती आहे, म्हणून जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. कारण लोकांना जसं स्पष्ट दिसलं असतं की या मार्गाने गेल्यानंतर समाधान पूर्णतः मिळतंय, तर लोक सगळे त्या मार्गाने गेले असते. पण असं कुठलाच मार्ग नाहीये, म्हणून सगळ्या मार्गाने लोक विखुरलेले आहेत. मग कोणी संपत्तीच्या पाठीमागे, कोणी मान कमवण्याच्या पाठीमागे, कोणी धनाच्या पाठीमागे, कोणी काय मिळवेल सांगता येत नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याला जे पटतं त्याप्रमाणे तो धावत राहतो आणि त्याप्रमाणे तो समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी चित्तामध्ये समाधान काही तयार होत नाही. चित्तामध्ये समाधान तयार होण्यासाठी चित्तामध्ये चिद म्हणजे भगवंत येणं अपेक्षित आहे, तेव्हाच ते समाधान तयार होईल. आणि चिद हा भगवंताचा एक गुण आहे जो पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलेला आहे. चिद म्हणजे ज्ञान, चिद म्हणजे प्रकाश, चिद म्हणजे ज्ञान किंवा चिद म्हणजे प्रकाश. चिद आणि चित्त यांचा संबंध आहे. चिद आणि चित्तचा काय आहे? संबंध आहे. म्हणजे चिद हे जर चित्तामध्ये आलं तर करेल काय? तर ते ज्ञान असल्यामुळे किंवा तो प्रकाश असल्यामुळे त्या चित्तामध्ये असलेल्या सर्व संस्कारांना तो जाळून टाकतो. त्यामुळे तिथे सगळे संस्कार जळाल्यामुळे त्याचं पुढचं जी पुनरावृत्ती ती टळते. पण चित्त त्यासाठी योग्य असणं गरजेचं आहे, असा आपण विचार मागे केलेला आहे की ज्या चित्तामध्ये तो बोध असणं अपेक्षित आहे ते चित्त रिकामं पाहिजे किंवा ते चित्त तशा पद्धतीचं झालं पाहिजे, तरच तो बोध त्याच्यामध्ये उतरेल. कुठल्याही विषयाला चित्तामध्ये प्रवेश करण्यासाठी ते चित्त तशा पद्धतीचं व्हावं लागतं. विषय कुठलाही असो, एखाद्याला शास्त्रीय संगीत जर ऐकायचं असेल, त्याच्या चित्तामध्ये शास्त्रीय संगीताचे ठसा उमटवायचा असेल तर काय करावं लागतं? त्याचं चित्त शास्त्रीय संगीत ऐकण्याचा अधिकारी व्हावं लागतं. अन्यथा शास्त्रीय संगीत मध्ये त्याच्यासाठी नुसते काय होते? नुसता एक आवाज होतो, आरडाओरड होतो तो, फक्त त्याला काही कळत नाही. पण चित्त जर तशा पद्धतीचं असेल तर त्याच्या चित्तामध्ये शास्त्रीय संगीताचा तसा ठसा उमटतो
म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारा मनुष्य तेच गातो, पण 3 वेगवेगळ्या माणसांच्या चित्तामध्ये त्याचा परिणाम समान होत नाही. कशामुळे होत नाही? गाणाऱ्याने काही अशी जादू केली आहे का की 3 माणसांना वेगवेगळं ऐकू यावं? असं काहीच केलेलं नाही. गाणारा मनुष्य एकच गीत गातोय किंवा एकच राग गातो तो, पण ऐकणारे 3 वेगवेगळे असल्यामुळे काय होतं, तिघांच्या चित्तामध्ये वेगवेगळा ठसा उमटतो. म्हणजे याला कारण कोण आहे? तो गाणारा, त्याला काही कारण नाही आहे. गाणारा त्याच्या पद्धतीने गातो. मग याला कारण कोण आहे? ती व्यक्ती स्वतः आहे की त्या व्यक्तीचे गुणधर्म काय आहेत, त्याचं चित्त कशा पद्धतीचं आहे, त्याप्रमाणे ठसा उमटतो. शास्त्रीय संगीताला योग्य असेल तर जसं आहे तसं उमटेल, आणि शास्त्रीय संगीताला अजिबात उपयोगाचं नसेल तर त्याच्या चित्तामध्ये तो जो आवाज आहे तो फक्त ध्वनी रूपाने फक्त काहीतरी उमटेल, बाकी त्याला काही त्याचा उपयोग होणार नाही. बरोबर की नाही? म्हणजे चित्त तशा प्रतीचं व्हायला पाहिजे, तशा प्रकारचं व्हायला पाहिजे, तरच ते शास्त्रीय संगीत त्याच्या चित्तामध्ये रुजतं. म्हणजे कुठलंही बीज रुजण्यासाठी तशा प्रकारची जमीन असावी लागते, तसं पोषक वातावरण असावं लागतं. त्याच पद्धतीने ही समाधी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ज्याच्यामध्ये हे प्राप्त होणार आहे ते चित्त तशा प्रकारचं होणं अपेक्षित, तशा पद्धतीचं होणं अपेक्षित आहे. आणि तशा पद्धतीचं म्हणजे काय? जो समाधानी मनुष्य आहे व्यावहारिक दृष्ट्या आधी, तोच चित्तामध्ये उतरू शकतो. असमाधानी व्यक्तीचं काम हे नाही आहे. मग तो पारमार्थिक मनुष्य असो किंवा व्यावहारिक असो, परमार्थामध्ये सुद्धा जर एखादा मनुष्य अस्थिर, अशांत असेल, म्हणजे स्थिर नसेल, समाधानी नसेल, तर त्याचं सुद्धा हे काम नाहीये. म्हणजे व्यवहारातच धावपळ करणाऱ्यांचं काम हे नाही असं नाही, नुसते परमार्थात सुद्धा धावपळ करणाऱ्यांचं हे काम नाहीये. कारण काही लोक परमार्थातही धावपळ करतात जशी लोक व्यवहारात धावपळ करतात. तर परमार्थातही धावपळ करणं म्हणजे काय? ह्या तीर्थक्षेत्राहून त्या तीर्थक्षेत्राला जा, हा ग्रंथ उलगड, तो ग्रंथ उलगड, 4था ग्रंथ, 5वा ग्रंथ, असे 100 ग्रंथ उलगडत बस. अशा प्रकारे त्याचं चित्त अस्थिर आहे, त्याचं चित्त समाधान पावत नाहीये, एका ठिकाणी येऊन स्थिर होत नाहीये, म्हणून त्याच्या चित्ताला तो अधिकार नाहीये. मग कितीही उत्कृष्ट ग्रंथ त्याने हाताळले तरी त्याला अधिकार नाहीये, का तो स्थिर होत नाही कुठेच. जसं व्यवहारामध्ये मनुष्य धावपळ करत राहतो, तसं खाण्याची गोष्ट आहे. खाण्यामध्ये मनुष्याला पूर्वी आपल्याकडे माणसं फक्त घरात जेवण करायची, व्यवस्थित जे आहे ते छान वाटायचं त्यांना, आयुष्यभर जगायची लोक, आयुष्य बाहेर त्यांना खाण्याचा कधी प्रश्न येत नव्हता, बाहेर कुठेही त्यांना खाण्याचा कधीच प्रश्न येत नव्हता. आताची परिस्थिती अशी की माणसं घरात जेवतात त्यापेक्षा जास्त बाहेरही जेवतात. आता बाहेर जेव्हा ते हॉटेलमध्ये खातात तेव्हा त्यांना एकाच हॉटेलमध्ये जाऊन खातात काय? नाही, त्यांनी दुसऱ्या हॉटेल, तिसरं हॉटेल, 4थं हॉटेल, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांना खाल्ल्यानंतर बरं वाटतं, कारण समाधान होत नाही त्याने. तसं खाण्याच्या गोष्टीमध्ये त्याचं समाधान कधीच होत नाही. डॉक्टरला सांगावं लागतं समाधान कर आता, मग तो मनुष्य कदाचित बंद करतो. काही वेळेस काय होतं, डॉक्टरने त्याच्यावर प्रतिबंध केला तर तो थांबतो, म्हणजे तो समाधानी झालेला नाहीये तसं पाहिलं तर. अशा प्रकारे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा माणूस धावत राहतो तेव्हा तो समाधानी होतोय का नाही हा मोठा प्रश्न आहे. समाधानी म्हणजे बास, आता काय नाही, आता एवढं पुरेसं आहे, याच्यापेक्षा जास्त काही गरजेचं नाही असं वाटणं व्यावहारिक दृष्ट्या. आता बस एवढं आपल्याला पुरेसं आहे. कारण व्यावहारिक दृष्ट्या काय आहे की थांबायचं नाही कधी, जास्तीत जास्त अजून कसं मिळेल याचा विचार करत राहायचं. हे झाले की ते झाले की ते झाले की ते, त्याचा थांबत नाही कुठे त्याला. आता इथून पुढे या क्षेत्रामध्ये मला काहीच करायचं नाही, मला हे काहीच मिळवायचं नाही असं कोणालाच वाटत नाही. त्याचं शरीर थकल्यामुळे तो थांबतो, त्याला शरीर साथ देत नाही म्हणून थांबतो, नाहीतर तो थांबेल का? म्हणजे जेव्हा थांबत नसतो तेव्हा त्याला असमाधान असतं, म्हणजे समाधान त्याचं होत नाही. मग ते अन्न असो, धन असो, मान असो, काहीही असो, त्याचं समाधान होत नाही. काही लोकांचं नातलगांना भेटण्यामधून समाधान होत नाही. मग एखाद्याने ठरलं फक्त एक नातलग, मी काही लोकांना सांगत असतो की जास्त नातलगांच्या नादी लागू नका, ते ऐकत नाही. मग त्यांना सांगावं लागतं ठीक आहे बाबा, तू फक्त तुझी बायको आणि मुलं एवढ्यांपकडे बघ, फक्त एवढ्याच समाधान मान. पण ते ऐकत नाही. मग त्याच्यापुढे त्याला सांगावं लागतं ठीक आहे,
मुलगी सासू आणि जावई, मग तेवढ्यातही समाधान. मग ठीक आहे नातवंड, मग तेवढ्यातही समाधान. म्हणून त्यांचे सासू सासरे, मग तेवढ्यातही समाधान वाटत नाही. मग अजून त्याला काही समाधान थांबतच नाही. म्हणजे हे जे आहे हे फोपावत जातं. आणि 1000 जरी नातेवाईक गोळा केले तरी त्याला असं वाटतं तो अजून आमका आलाच नाही. काय वाटतं? तो यायला पाहिजे होता, तो आलाच नाही असं वाटायला, किंवा आपण ह्याच्याकडे गेलोच नाही असं वाटायला, याच्या ह्या कार्यक्रमाला गेलोच नाही, त्याच्या त्या कार्यक्रमाला गेलोच नाही. म्हणजे असमाधान आहे, समाधान नाहीये तिथे. जे व्यवहारातच असमाधानी आहे, ज्यांना समाधान नाहीये, ते लोक परमार्थात काय स्थिर होतील, कधी स्थिर होतील, काय करतील? हा मोठा गहन प्रश्न आहे. तो मला पडून उपयोगाचा नाही, ज्याचं त्याला पडणं गरजेचं आहे. प्रत्येकाला तो पडणं गरजेचं आहे. व्यवहारात आधी समाधानी व्हायला पाहिजे, असं वाटलं पाहिजे आता काही नाही, ना नातेवाईक, ना अन्न, ना धन, ना मान, काही नाही, कोणाच्याही नादी लागायचं नाही, काही गरज नाही. समाधान पाहिजे, त्याची गरज राहिली नाही. असं मग असं होतं की आपल्याला मग समाज किंवा बाकीचे सगळे लोक काय म्हणणार, सगळे काय करणार? समाज फक्त सरणावर पोहोचवण्यापुरतीचा पुरता उपयोगाचा आहे. समाजाचा उपयोग आपल्याला फक्त सरणावर पोहोचून आग्नी देणे एवढाच आहे. तिथपर्यंतच ते आपली साथ देऊ शकतात. तिथून पुढे जो फेरा आहे, तिथून पुढे जी 14 भुवनांमध्ये गती आहे, तिथे या लोकांचा उपयोग काय? शून्य आहे. त्यांचा काहीही आपल्याला उपयोग नाही. हे जर आपल्याला कळत नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. समाधान पाहिजे. कशामध्ये? व्यवहारामध्ये समाधान पाहिजे. तसंच परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये सुद्धा एखादा नुसता धावत राहतो, हे करतो, ते करतो, ते करतो, ते करतो. मी बऱ्याच लोकांना सांगतो, कशाला धावपळ करताय? शांत व्हा. शांत व्हा म्हणजे समाधानी राहा. नुसता धावत असेल तर ठीक आहे. समाधान हे स्थूल शरीरावर का चित्तामध्ये? ती चित्ताची अवस्था आहे. एखादा म्हणेल नाही ठीक आहे, मी पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण मी चित्तात समाधानी आहे. ठीक आहे, चालेल, पण खरंच तसं असायला पाहिजे. एखादा म्हणू शकतो मी सगळ्या नातेवाईकांकडे जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण मी चित्तात समाधानी आहे, मला त्याच्यापासून मी पर्याय आहे. असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर नरकाला जाशील, म्हणजे चुकीच्या दिशेने जाशील. तर समाधान जे आहे हे काही बाह्य वागणुकीवरून तसं म्हणता येत नाही. ती चित्ताची अवस्था आहे. पण चित्ताची तशी अवस्था आहे हे आपलं आपण सिद्ध करणं, आपलं समजून घेणं, हे कदाचित धोकादायक असू शकतं. त्यामध्ये आपल्याला कदाचित पुढे अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून सावध होऊन आपल्याला काय करायला पाहिजे? दोन्ही ठिकाणी समाधान निर्माण केलं पाहिजे आणि चित्तावर आलं पाहिजे. आपणच आपला विचार करत राहिल्याने चित्त समाधानी होतं. चित्ताला समाधान पावण्यासाठी जगामध्ये दुसरं कुठलंही स्थान नाही, काहीही पर्याय नाही, त्याला कुठलाही स्त्रोत नाहीये. चित्ताला जर समाधानी करायचं असेल तर आपणच आपला विचार करणे, आपला विचार करून आपल्या विचारात रममाण राहणे. परंतु आपला विचार करत असताना आपल्याशी कोणाला न जोडणे. आपण जेव्हा आपलाच विचार करतो तेव्हा या आपल्याला म्हणजे मीला काही न जोडणे. मी आता माझा विचार करत बसलोय असं जर म्हटलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमचाच विचार करत बसलेला आहात. मग तुम्ही तुमचा काय विचार करत आहात असं जर विचारलं आणि एखाद्याने जर असा विचार केला की मी पुढच्या वर्षी माझ्या बायकोला घेऊन कुठे फिरायला जाईल असा मी विचार करतो आहे, हा माझाच मी विचार करतो आहे, तर ह्याच्यामध्ये झालं काय? ह्याच्यामध्ये तो त्याचा विचार करत नाही. तो कोणाचा विचार करतोय? तो त्याचा अधिक बायकोचा विचार करतोय. किंवा पुढच्या वर्षी मी माझी शेती किती वाढवेल याचा मी विचार करतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो आता त्याचा विचार करत नाही, तो त्याचा अधिक शेतीचा विचार करतोय, संपत्तीचा विचार करतोय, याचा विचार करतोय, त्याचा विचार करतोय. म्हणजे त्या मीला त्याने एकटं सोडलेलंच नाही, त्याने कशाला तरी त्याला धरून विचार सुरू केलाय. म्हणून आणि असे तर सगळेच माणसं करतात. मग त्याच्यात आपलं नवल काय? सगळ्याला वजा करून मीचा विचार केला तर तो तुम्हाला स्थिर करेल, समाधान त्याच्यामध्ये निर्माण होईल. व्यावहारिक दृष्ट्या समाधानी व्हा तर या समाधीपर्यंत आपल्याला पोहोचण्याचा रस्ता सापडेल. अवच्छिन्न पाहिजे, अधिक अवच्छिन्न पाहिजे असा शब्द आहे. अवच्छिन्न म्हणजे अखंडपणे. कधी कधी आपण शांत समाधानी असतो. असं होतं का की आपण कधीच समाधानी नाहीये? असं जगात कोणाचंच होत नाही.
जगातले प्रत्येक जीव हा काही क्षण तरी समाधानी असतोच. थोडा क्षण का होईना तो समाधानी असतोच. समाधान वेगळ्या पद्धतीने तयार होतं. समाधान निर्माण व्हायला कारण काय आहे? समाधान निर्माण व्हायला कारण विषय आहेत. विषयानेही समाधान पावतो किंवा स्वतःमुळेही समाधान पावतो. काही काही वेळेस कुठल्याही विषयाशिवाय तो समाधान पावत असतो. म्हणजे समाधान पावण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. समाधान पावण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रकार जो आहे तो स्वतःचा विचार करणे आहे. म्हणजे स्वविचाराने जो समाधान पावतो जास्त श्रेष्ठ आहे. कारण आपल्याला समाधान केव्हा मिळतं? 10 विषयांच्या भोगानंतर समाधान मिळत असतं. 10 विषयांमध्ये काय होतं? प्रथमतः 10 विषयामध्ये काय होतं? समाधान मिळतं. पण ह्या 10 विषयांच्या समाधानामध्ये काय काय तोटे आहेत किंवा त्याच्यामध्ये काय काय परिणाम त्याचे काय काय होणार आहेत याचा विचार केला तर ते आपल्याला घातक आहेत असं दिसतं. त्याचा मी काही सविस्तर अभ्यास सांगत नाही. पण 10 विषयांमध्ये सुद्धा समाधान होतं आणि 10 इंद्रिये 10 विषयांकडे धावून समाधान प्राप्त करतातच. पण त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ काय आहे की चित्तामध्ये स्वचाच विचार करून समाधान प्राप्त करणे. म्हणजे कुठल्याही विषयाशिवाय जर तुम्हाला सुख वाटलं तर ते स्वतःच समाधान, स्वतःच सुख आहे. कुठल्याही विषयाशिवाय सुख जेव्हा वाटतं, असं होतं का नाही? होतंच. कुठल्याही विषयाशिवाय म्हणजे काय? 10 इंद्रियांचे 10 विषय तुम्ही भोगत नाहीत त्यावेळेस जर तुमचे चित्त स्थिर आणि शांत आणि बरं वाटत असेल तर समजून घ्यायचं की ते विषयाचं सुख नाही आहे आणि त्यामुळे तुमचं चित्त समाधान पावत नाहीये. ते त्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे. आणि असं परिस्थिती येते. आपण 10 विषयांच्या सुखामध्ये रममाण नसतो त्यावेळेसही आपण समाधानी असतो. फक्त या समाधानाची जी वेळ आहे ही कमी असते, ही जास्त काळ टिकत नाही. जसं की कोणाला बोलल्यानंतर बरं वाटतं, सुख वाटतं. कोणाला ऐकल्यानंतर सुख वाटतं. तर ऐकल्यानंतर बरं वाटणं, ऐकल्यानंतर सुख वाटणं हा विषय आहे. बोलल्यानंतर सुख वाटणं हा सुद्धा विषय आहे. ऐकत नाही, बोलत नाहीये म्हणजे हे विषय नाही आहेत किंवा इतर इंद्रियाचे कुठलेही विषय नाही आहेत आणि त्यानंतरही तुम्हाला समाधान वाटतंय, तुम्ही झोपलेले नाही, जागे आहात. तर अशी परिस्थिती समजून घ्यावी की आपण जास्त योग्य रीतीने समाधानी आहोत. आता 10 विषयापेक्षा अजून श्रेष्ठ काय आहे की आतमध्ये असलेले मन जे आहे, ह्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या विषयाने सुद्धा तुम्ही समाधानी नाही आहेत. कारण बऱ्याच वेळा मनामध्ये जे आपले मनोरथ तयार होतात त्या मनोरथामध्ये किंवा मनामध्ये जे आपल्या कल्पना तयार होतात त्या कल्पनांनी सुद्धा आपण बऱ्याच वेळा सुखावतो. म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला जिलेबी खायला मिळणार हे आपल्याला पक्क कळलं की आपल्याला कसं वाटतं? जिलेबी खायला मिळाली नसते म्हणजे रसना इंद्रिय जिलेबी खात नाही म्हणजे हे विषय सुख नाहीये. कारण रसना इंद्रियाने जिलेबी खाल्ली म्हणजे सुख मिळतं, त्याचं समाधान मिळतं, तो निराळा विषय आहे. पण आता जिलेबी त्याच्या समोर नाही, तो खातही नाही, फक्त त्याच्या मनाला ते कळलंय म्हणजे मन त्याचं त्या जिलेबीचा रस आपोआप भोगतं. म्हणजे त्याला त्या जिलेबी खाण्याचं सुख आहे हे त्याला त्यावेळेस मनाला वाटतं. असे बरेचसे मनामध्ये विषय असतात जे आपण भोगून समाधानी होतो. तर मनामध्ये निर्माण होणाऱ्या मनोरथामुळे सुद्धा समाधानी होणं हे काही चित्तासाठी इष्ट नाही. जसं मनाचं आहे तसं बुद्धी आहे तसं अहंकार सुद्धा आहे. अहंकाराने सुद्धा आपण समाधानी होतो. कारण काही गोष्टी आपल्याला अहम धरलं की बरं वाटतं, काही आपलं नसतं पण आपल्याला अहम धरलं की बरं वाटतं. जसं ह्या घरामध्ये आपलं काहीच नाही आहे पण एखाद्याने त्रयस्थ माणसाने विचारलं की काय कोणाचं घर आहे? आमचंच आहे म्हणून. म्हणजे अहम जो असतो तो वास्तविक त्याचं काही नाहीये तिथे पण त्याला ते वाटतं की माझं घर आहे. किंवा एखादी गाडी असते, ती गाडी आहे ती समजा जर आपल्या नातेवाईकाची, भावाची, चुलत्याची कोणाची तरी असली आणि त्रयस्थ माणसाने विचारलं, आपण समजा ती गाडी घेऊन गेलो आणि त्रयस्थ माणसाने विचारलं काय कोणाची गाडी आहे तर आपण म्हणतो माझीच आहे. म्हणजे अहम जो असतो तो त्याच्यावर आरूढ होतो. वास्तविक ते गाडीचा आपला काही संबंध नाही, आपली नाही आहे ती पण असं वाटतं. ते अहम जो असतो तो काम करतो. एखादा आपला नातेवाईक मोठ्या पोस्टवर असतो, मोठा अधिकारी असतो, आपल्याला वाटतं की तो अधिकारी म्हणजे आपणच ही काय असं वाटायला लागतं. मग कोण आहे म्हटल्यानंतर माझाच भाऊ येतो, तो त्याला विचारेल नाही विचारेल हा भाग निराळा आहे पण तसं वाटतं. तो अहंकार जो आहे तो अहंकार
कशावरही धारण होतो. तो काही मीही उदाहरण म्हणून काही गोष्टी सांगतोय. तर तो अहम जो आहे, तो अहंकार, त्या अहंकाराने सुद्धा आपल्याला समाधान वाटतं, बरं वाटतं. काय होतं? बरं वाटतं आपल्याला. म्हणजे का बरं वाटतं माहित नाही, बरं वाटतं. बरं असं बऱ्याच वेळा होतं ना, आपला काही संबंध नसतो त्याच्याशी. आता कोणीतरी निवडून आला, आपल्याला आमचाच माणूस आहे असं वाटतं, म्हणजे बरं वाटतं. काही संबंध नसतो आपला त्यांचा, आपल्याला ते विचारतही नाही. पण का फुगून येतं आपला ऊर माहित नाही आपल्याला. असं तुमचं काल बऱ्याच लोकांचं झालं असेल. मला पण असं वाटत होतं आपणच जिंकलो की काय. पण नंतर मला विचार केला, आपला असं नाही, आपला काय संबंध आहे, आपल्याला विचारणार नाही ते कोणीच. असं काही विनाकारण ऊर बडवून घेऊ नका, नाही भरून घेऊ नका. तर असं बऱ्याच वेळा होतं की आपला अहम जो आहे तो काय करतो, विनाकारणच आपल्याला त्याचा अहम तयार होतो. काही कारण नाही, सुख आहे ते, पण ते फसवं सुख आहे. त्याने काही चित्त समाधानी होत नाही, ते तात्पुरतं ते फसवं आहे. तर अशा अनेक गोष्टी असतात जिथे अहंकार आपल्याला काम करतो. कधी मन असतं, मनोरथ, अहम. तसंच बुद्धीचं पण आहे. बऱ्याच वेळा आपली बुद्धी काय करते, बुद्धी विनाकारणच चालते म्हणजे एखादी ओवी असते आणि त्या ओवीचा आपल्याला अर्थ कळतो. काय होतं, त्या ओवीचा अर्थ आपल्याला कळतो. आता तो अर्थ जो कळतो, तो कळलेला अर्थ बरोबर आहे असं होतं, ठरतं. कसं ठरतं? एकतर आपल्याला जे कळतं ते आणि कुठल्या तरी महाराजांनी लिहिलेला अर्थ जो आहे तो जुळतो. किंवा आपण दुसऱ्या कोणाशी तरी गप्पा मारताना म्हणतो, अरे हे असं असं आहे. मग तो म्हणतो, हा बरोबर आहे, अगदी असंच आहे. म्हणतो, अरे कसं काय तुला कळलं, केवढी बुद्धी तुझी तल्लक आहे, किती हुशार आहेस तू. मग आपल्याला विनाकारणच काय होतं, समाधान वाटतं, बरं वाटतं आपल्याला. समाधान तयार होतं. आणि तेच परत 2-3 महिन्यांनी 1-2 वर्षांनी ती जो तुमच्या समोर आली तुम्हाला कळतं, त्यावेळेस जो कळला होता अर्थ चुकीचा होता. तसं नाही, हे असं आहे, असं होतं. असं पण होतं, होईलच असं नाही. तर काही काही लोक त्या बुद्धीच्या भ्रमाला, हा भ्रम आहे, बुद्धी काय करते, फसवत राहते. बुद्धी जगातल्या वेगवेगळ्या पदार्थांविषयी वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान सदैव करून देत राहते. बुद्धीचं काम आहे जगत नावाच्या पदार्थाचं ज्ञान करून देत. आणि कसं, जसं आहे तसं कधीच करून देत नाही, ते कसंही करून देते. जग नावाच्या पदार्थाचं ज्ञान करून द्यायला कारण बुद्धी आहे. बुद्धी ही जी आहे ही भगवंताचं ज्ञान करून देण्याच्या लायकीची नाही, ती जगताचं ज्ञान करून देण्याच्या लायकीची आहे. आणि ती कशाचंही ज्ञान करून देत असते, कशाचं पण ज्ञान करून देते ती. आणि मग त्या जीवाला असं वाटलं की हे ज्ञान योग्य आहे, तर मग त्याला समाधान होतं, बळच वाटतं, त्याला बरं वाटतं. म्हणजे त्या बुद्धीने काहीतरी केलं, काहीही करो, व्यवहार असो परमार्थ असतो. मी व्यावहारिक उदाहरण नाही दिलं, परमार्थिक उदाहरण सांगेन. तर व्यवहारातही तसंच असतं. त्या बुद्धीने काहीतरी करून दाखवलं. उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललेलो आहे, आपली गाडी मध्येच कुठेतरी डोंगरात दऱ्याखोऱ्यात बंद पडली आणि चुकून आता म्हटलं आता करणार काय, फिटर नाही, काहीच नाही. मग त्यावेळेस चुकून ड्रायव्हर किंवा आपल्या सोबत दोन माणसं उतरत विनाकारण ते बोनेट उघडतात, कारण पर्याय काहीच नसतो. आणि मग कुठेतरी वायरला हात लावतो, गाडी सुरू होते. मग मी सुरू केले, म्हणजे ठीक आहे, त्याला ते काहीतरी कसतरी कुठेतरी वायर जोडतो तो. पण मग त्याला असं वाटायला लागतं की जणू काय हे इंजिन आणि वायरिंग हे यांनीच बनवलेलं आहे. त्याचं एक्सप्रेशन किंवा त्याचा भाव तयार करत त्यालाच असं वाटायला लागतं. आणि बाकीच्या मग यांच्यामुळे आपलं सगळं आता बरं झालं, नाही झालेलं असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो, ते सगळं बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही. पण त्याला समाधान वाटतं विनाकारण. ते बुद्धीचा खेळ आहे तो. काय वास्तविक आहे, त्याने इंजिन बनवलंय का, त्याने काय ती सगळी वायरिंग बनवली आहे का, फिटर जरी असला तरी त्यांनी सगळं बनवलंय का, त्याला काहीच माहित नसतं. तसंच तुम्हाला सांगतो, गंमत असेल, तुमचा टीव्ही बिघडला किंवा फॅन बिघडला किंवा ट्यूबलाईट बिघडला, तुम्ही त्या इलेक्ट्रिशियनला बोलवलं आणि त्याने जर तो रिपेअर करून दिला, काही नसतं, फक्त ते वायर निघालेली असते समजा, तो वायर लावतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा जर तोरा बघितला तुम्ही, तर असं जणू काय त्याने ही इलेक्ट्रिसिटी त्यांनीच बनवली आहे असं त्याला वाटत असतं. म्हणजे हा जो लॅम्प आहे हा सुद्धा त्यांनीच बनवला, त्यांनी शोध लावलाय असं वाटायला, किंवा हा फॅनचा शोधच त्यांनी लावलाय असं वाटायला. तर हा कोणाचा खेळ आहे? हा बुद्धीचा खेळ आहे. बुद्धी ही बुद्धीची आहे आणि त्याच्यासाठी नाही, हे सगळ्यांसाठी असतं, आपल्या सर्वांसाठी असंच आहे. आपल्या सगळ्यांना या बुद्धीमुळे असं कधी कधी समाधान वाटतं. म्हणजे बुद्धी आपल्याला समाधान पावायला मदत करते, चित्त पण करतं, पण चित्ताचं आपल्याला घेणं देणं नाहीये. आपला समाधान कोणाशी आहे? बुद्धी, मन आणि अहंकार. ह्या तिघही काय करतात? आपल्या समाधान तात्पुरतं निर्माण करून देतात. आणि 10 इंद्रिये. पण चित्त जे आहे हे चित्त समाधान निर्माण करून देतं का? हो, चित्तामध्ये सुद्धा समाधान होत असतं, पण चित्त या अवयवावर एवढं आपलं लक्ष देत नाही. चित्तामध्ये समाधान कसं तयार होतं? चित्तामधून जे काही बाहेर पडतं ते जर मनाला, बुद्धीला किंवा अहंकाराला रुचलं तरच समाधान तयार होतं. समाधान केव्हा तयार होतं? चित्तामधून जे बाहेर पडतं, कारण चित्त साठवण्याची जागा आहे. तिथून जे काही बाहेर पडतंय
हे जर मनाला किंवा बुद्धीला किंवा अहंकाराला पटलं तर चित्तामध्ये समाधान तयार होतं. म्हणजे यांच्यावर ते चित्ताचं समाधान अवलंबून राहतं. किंवा 10 इंद्रियांपैकी कोणाला तरी ते पटलं तर ते चित्तामध्ये समाधान होतं. म्हणजे चित्त हे पराधीन झाल्यासारखं झालं. तर या कोणाचाही आश्रय न घेता, या कोणाच्याही शिवाय जर चित्त तुमचं शांत स्थिर झालं, समाधान वाटत असेल तर, म्हणजे मनोरथाशिवाय चित्तात समाधान पाहिजे, बुद्धीच्या कुठल्याही खेळाशिवाय समाधान पाहिजे, अहंकाराच्या कुठल्याही अहमशिवाय समाधान पाहिजे, 10 इंद्रियाच्या कुठल्याही विषयांशिवाय समाधान पाहिजे. अशा वेळेस जे समाधान राहतं ते चित्ताशी संबंधित आहे. त्यावेळेस तो जीव चिदचा बोध चित्तामध्ये करून घेण्याचा खरा अधिकारी आहे. अशा क्षणाचा प्रयत्न करा. अशा क्षणाचा काय करा? प्रयत्न करा. आणि तो वाढवत अविच्छिन्न पर्यंत नेणं आहे. म्हणजे असं नाही की ते एक क्षण फक्त केल्याने चालणार आहे. म्हणजे कुठल्याही निमित्ताशिवाय जेव्हा जीवाला सुख होतं तेव्हा ते चित्तामध्ये असलेलं समाधान श्रेष्ठ आहे. सोप्या भाषेत काय? कुठल्याही निमित्ताशिवाय जीवाला जर समाधान होत असेल तर ते चित्तातलं श्रेष्ठ समाधान आहे. निमित्त काहीच नाही त्याला. म्हणजे मनोकल्पना नाही, बुद्धीचा तल्लकपणा, अहंकार नाही, 10 विषय नाही. ह्याच्याशिवाय जेव्हा आपण समाधानी असतो आणि असतो असे, तर असे समाधानी होण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी काय करावं लागेल? 10 विषयांमध्ये रस नाही. असले काय नसले काय त्यांनी फरक पडत नाही. त्याच्यामध्ये जास्त रममान न होणे, त्याच्यात जास्त रस न ठेवणे, आपोमत ते असून नसल्यासारखे होतात. नसून नसणं आणि असून नसणं याच्यात श्रेष्ठ काय? नसून नसणं आणि असून नसणं यात श्रेष्ठ काय? असून नसणं हे श्रेष्ठ आहे. कारण नसून नसणं म्हणजे नाहीच आहे ते. मग नसल्याने काय? नसल्यानंतर काय? त्यात काय विशेष काय मग त्यामध्ये? मग असून नसावं ते. म्हणजे आपल्याकडे काहीच पैसे नाहीत, म्हणजे नाहीत पैसे, आपल्याकडे काहीच नाहीत पैसे, आणि आपण जर त्याचा आनंद मानू लागलो की माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत, तर त्यापेक्षा श्रेष्ठ काय? तुमच्याकडे सगळे पैसे आहेत पण तुम्ही तुमचे पैसे अजिबातच काही नाहीत असं समजू लागले. म्हणजे ते पैसे तुम्हाला असून नसल्यासारखे झाले. तर संपत्तीचा तुम्हाला मोह राहत नाही. पण आपल्याला संपत्तीचा मोह आहे का नाही हे कधीतरी तपासायला पाहिजे, चेक करायला पाहिजे. म्हणजे दरिद्री माणसाने म्हटलं की मला संपत्तीचा अजिबात मोह नाही, तर ते हास्यास्पद आहे. कारण तो मुळातच दरिद्री आहे, त्याच्याकडे संपत्तीच नाही आहे. त्यामुळे मला संपत्तीचा मोह नाही असं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे संपत्ती नाहीच आहे त्यामुळे तो असं म्हणणारच, असं आपण म्हणू शकतो. पण संपत्ती असणाऱ्या माणसाला जर संपत्तीचा मोह दिसला नाही, जर नसेल, तर तो जास्त श्रेष्ठ आहे. असं मी तुम्हाला का सांगतोय? म्हणजे अशा दुसऱ्या पद्धतीचा उपदेश का जास्त योग्य आहे? कारण की जिथपर्यंत स्थूल शरीर राहतं तिथपर्यंत 10 इंद्रिय राहतात. जिथपर्यंत 10 इंद्रिय राहतात, जिथपर्यंत जागृत अवस्था राहते, तिथपर्यंत 10 इंद्रियांचे 10 विषय राहतात. त्यातले कमी अधिक होतात. कायम काही सगळे विषय चालत नाहीत, कायम सगळे काही विषय चालत नाहीत. परंतु 10 विषय जे आहेत त्या 10 विषयातले काही विषय जिथपर्यंत तुम्ही जागे आहात तिथपर्यंत राहणारच आहे. बरोबर आहे? उदाहरणार्थ डोळे, कायम हे डोळ्यांचा विषय पाहणे हा चालूच राहणार जिथपर्यंत तुम्ही जागे आहात. बरोबर की नाही? तर जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत 10 विषय तर बंद होणार नाहीत, किंवा 10 विषयातले सगळेच विषय बंद करता येणार नाहीत. काही विषय चालू राहतात, जसं डोळ्याचं पाहणं. मग हा विषय असतानाच तो असून नसल्यासारखा करणं कसं होईल? डोळ्याने पाहण्याची हौस जी असते, आपल्याला डोळ्याने हे पाहावं ते पाहावं, असं पाहावं तसं पाहावं, ही हौस असते. ही हौस संपूर्णतः गेली की डोळ्याचं पाहणं असून नसल्यासारखं होतं. काहीही पाहण्याची इच्छा न राहणे, म्हणजे दिसेल ते दिसेल. चुकून जर एखाद्याने नवीन मोबाईल घेतला तर बाकीचं लगेच शेजार धोको काय आहे? म्हणजे त्याला काय होतं? विषय आहे. काय विषय? फक्त कोणीतरी नवीन काहीतरी घेतलं, समजा अलौकिक त्याला वाटलं, लगेचच त्याचं डोळे काय करतात? पाहण्याची त्याला इच्छा होते. काय बघू तर खरं असं वाटायला लागतं. आणि बुद्धी सुद्धा बघू तर खरं काय आहे त्याच्यात असे शोधायला लागते. तर म्हणजे एकच काम करतात असं नाही,
तर काही लोक त्याला मोबाईल उघडून मग त्याचे सगळे कुठले कुठले ऍप्स आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे सगळं शोधायचा प्रयत्न करतात. मग बुद्धी त्याचे काम करायला लागते. आणि तशा प्रकारचा मोबाईल आपल्याकडे नसला तर मग अहंकारही काम करायला लागतो. आपल्याला कधी मिळायचा, आपण कधी घेणार, मनोरथ सुरू होतात. आपण हे पुढच्या पगाराला नक्कीच घेऊ, असं काही 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 मनोरथ पण सुरू होतात. म्हणजे ते सगळे काय होतं, एकमेकाशी जोडले जातात. तर डोळ्याला काहीतरी पाहत राहावं असं वाटणं हा काय आहे, गुंतून ठेवणारा भाग आहे. म्हणून डोळ्याने काही जरी पाहिलं तरी भगवंत पाहू शकत नाही, भगवंताला पाहता येत नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट काय. ज्याला भगवंताशी घेणं देणं त्यांच्यासाठी हा मी विषय सांगतोय. मी अशा लोकांसाठी हा विषय सांगत नाही की ज्यांना डोळ्याने जग पाहण्याची इच्छा आहे. अशा लोकांसाठी माझा विषय आहे की ज्यांना भगवंत पाहायची इच्छा आहे. आणि शास्त्राधाराने जर पाहिलं, साधू संतांच्या अनुभवातून पाहिलं तर हे डोळे भगवंत पाहू शकत नाही असा नियम आहे. मग जर या डोळ्यांना देव पाहता येत नाही तर बाकीच्या जगाचं कौतुक काय करायचं या डोळ्यांनी, असा मोठा प्रश्न तयार होतो. मग काहीही समोर जरी आलं तरी त्याला काय किंमत राहत, त्याची किंमतच संपून जाते. काय होते, किंमतच संपून जाते. काही कौतुक राहत नाही त्याचं त्याला. पण कधी होईल असं, जेव्हा हे कळतं की या डोळ्याने भोगण्यात येणारे विषय ज्याच्यामध्ये आपण रममाण होतो त्या डोळ्याला भगवंत पाहण्याची इच्छा नाही, अशी एक जर भूमिका तयार झाली किंवा असं जर त्याने समजावून घेतलं, ही युक्ती आहे. हे काय, ह्या युक्तीने तो हे सिद्ध करू शकतो, याला ते लक्षात येऊ शकतं की डोळ्याचा काही उपयोग नाही. म्हणून डोळ्याने किती पाहिलं तरी कमीच आहे. किती पहा तुम्ही, किती पहा, नवनवीन आहे, नित्य नवीन आहे जगाचं रूप. तुम्ही मरण पावलात म्हणजे मरण येईपर्यंत, मरताना मेले इथपर्यंत जग नवनवीन दिसणार आहे, नवनवीन आहे. किती पहा, थकून जाऊ, मरून जाऊ, पण अनंत जन्म अनंत वेळा आपण जरी मेलो तरी हे दृश्य नवीन आहे. किती वेळा आपण जन्मलो असेल माहित नाही, पण आता मागचा जरी आपल्याला हिशोब माहित नसला, लक्षात नसला, तरी सुद्धा या जन्मात तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही डोळे विस्फारून बघतच आहात. नवनवीन आहे, नवनवीन आहे, तरी अजून समाधान होत नाही डोळ्यांना. अजूनही वाटतं काहीतरी पाहावं. म्हणजे एकदम म्हातारी जरी आजी झाली आणि तिला जरी मरणाची वेळ आली तरी सुद्धा तिला असं वाटतं की नातूचं तोंड बघावं किंवा पण तुझं तोंड बघावं, हे पाहावं ते पाहावं, अशी इच्छा तयार होते. इतकी भयानक परिस्थिती आहे. मग अशा चित्तांमध्ये तो बोध राहू शकत नाही, म्हणून ही समाधी प्राप्त होऊ शकत नाही. चित्त कसं पाहिजे, चित्त भगवंताचा जो वर उपदेश केलेला आहे त्या बोधाला धारण करणारं चित्त पाहिजे. त्यासाठी ते तशा प्रकारचं चित्त पाहिजे. तशा प्रकारचं चित्त होणं म्हणजे चित्ता व्यतिरिक्त इतर कुठल्याही इंद्रियाशी आणि त्यांच्या विषयाशी त्याला घेणं देणं न राहणे. तो फक्त आहे, तो डोळ्याने फक्त पाहतो पण त्याला जेवढं पाहतो त्याचं कौतुक नाही. तो कानाने ऐकतो पण त्याला त्याचं कौतुक नाही. रस घेतो पण त्याला त्याचं कौतुक नाही. जेव्हा ह्या सगळ्या विषयाला तो विटतो तेव्हा त्याला चित्तामध्ये चिद धारण करण्याचा खरा तर अधिकार आहे. मग असं होऊ द्या, असं काहीतरी करून प्रयत्नपूर्वक करा. जरी तुम्ही नाही केलं, जर नाही केलं समजा, तर काय बिघडणार आहे? काही बिघडणार नाही. नाही केलं तर काही बिघडणार नाही. फक्त पुनरावृत्ती ही त्यामुळे टळत नाही. आणि हा आतून विषय असल्यामुळे म्हणजे आंतरिक स्थिती असल्यामुळे ती सगळ्यांनाच बाह्य अंगावर दिसेलच असं नाहीये की नक्की आंतरिक स्थिती काय आहे हे नक्की सगळ्यांना कळेलच असं नाही, कळणारच नाही असंही नाही. परंतु आपल्याला बऱ्यापैकी कळेल की आपला नक्की कशात रस तयार होतोय. नाही कळली आपल्याला एकदा तरी सुद्धा दुसऱ्या वेळेस कळेल, तिसऱ्या वेळेस कळेल, नाही कळली तर चौथ्या वेळेस कधीतरी कळेल. पण जिथपर्यंत इथून तो माघारी फिरत नाही तिथपर्यंत तो चित्तावर येत नाही. कारण चित्त हे उगम स्थान आहे. यामधून परावृत्त होण्यासाठी का सांगतोय मी, त्याचं कारण असं आहे की हे सगळं जे निर्माण झालं ते चित्तातून निर्माण होतं. म्हणजे चित्तापासून त्याचा काय होतो, उगम होतो. आणि चित्तामध्ये ते संस्कार आहे, तिथून उगम होतो. म्हणून सगळं आटवून तिथे उगमावर येणे आहे. तर अशा प्रकारचं चित्त आपल्याला अपेक्षित आहे. कशा प्रकारचं? जे चित्त समाधानी आहे. ते समाधानी
होण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचा बऱ्याच दिवसापासून आपण विचार केलेला आहे. असं समाधानी चित्त असेल तर त्या समाधानी चित्तामध्ये म्हणजे आता अशा दृष्टीने समाधानी झालंय. आता अशाच समाधानी चित्तामध्ये जर तुम्ही वर सांगितलेला बोध ठेवला काय की भगवंत जो आहे किंवा देव जो आहे किंवा वस्तू जी आहे ती काय आहे अखंड आहे. वस्तू अखंड आहे. वस्तू एक रस आहे. आता अखंड म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे तो पुन्हा करण्याची गरज नाही. एक रस म्हणजे काय त्याचाही आपण विचार केलेला आहे. सद्रूप म्हणजे काय, चिद्रूप म्हणजे काय, आनंदरूप म्हणजे काय हे आपण केलेलं आहे. म्हणजे हे सगळी जी विशेष लक्षणं आहेत ही सगळी लक्षणं कोणाची आहेत भगवंताची आहे. ही सर्व भगवंताची लक्षणं आहे. असं चित्तामध्ये विषय भोगणे. चित्ताचा विषय काय आहे हा विषय. म्हणून चित्ताने आता सदैव त्याचं चिंतन करणे. चित्त जेव्हा विषय भोगतं तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. जर तो विषय भगवंत असेल तर. भगवंता व्यतिरिक्त जर चित्ताने विषय भोगायला सुरुवात केली तर त्याची जी प्रवृत्ती आहे ती पुढे मनाकडे, बुद्धीकडे, अहंकाराकडे आणि इंद्रियांकडे जाते आणि विषयाकडे जाते. भगवंता व्यतिरिक्त चित्ताला दुसरी गोडी लागली की संसार तयार होतो आणि संसारा व्यतिरिक्त भगवंताची जर चित्ताला गोडी लागली तर संसार संपतो. म्हणून चित्ताचा खेळ आहे. चित्त जर भगवंताची गोडी निर्माण करेल तर संसार संपुष्टात येतो आणि चित्त जर भगवंताची गोडी संपवेल तर संसार टिकतो. म्हणून त्यांचा संसार टिकणार आहे. पुनरावृत्तीचा संसार त्यांचा टिकणार आहे ज्यांच्या चित्ताला भगवंताची काय नाहीये गोडी नाहीये. भगवंताची गोडी असणाऱ्याला संसार संपुष्टात येईल. पण भगवंताची गोडी म्हणजे कुठे चित्तामध्ये. कारण भगवंताची मला फार गोडी आहे, मला फार देव आवडतो असं बऱ्याच इंद्रियांना म्हणता येतं. म्हणजे तोंडालाही म्हणता येतं, तोंडानेही म्हणता येतं मला देव खूप आवडतो. कारण त्यांना जर कळलं तुम्ही महाराज आहेत किंवा तुम्ही परमार्थ करणारे आहेत तर लोक लगेच येऊन तुम्हाला सांगतात आम्हाला पण देव देव करायला खूप आवडतो. तुम्हाला जास्त कोणी म्हणत नसेल पण मला बरेच लोक मला भेटले त्यांना कळलंच की महाराज आहे. चुकून मी अशा पेहरावामध्ये असलो तर मग मला ते किती विचित्र असले कसले असले ते म्हणतात महाराज आम्हाला पण देव देव खूप आवडतं. मग तू काय करतो बाबा, मग हे करतो ते करतो बरंच काय काय सांगतात ते. तर देवाची आवड आहे, देवाचं काहीतरी करतो. मग ते कसे करतात, काही तोंडानेच फक्त बोलतात, खरं काही नसतं. खरं काही नसतं. काही काही लोक हाताने करतात, काही पायाने करतात. म्हणजे पायाने पंढरपूरला जाणे. देवाची आवड आहे ना, त्याला विचार तू काय करतो देवाच्या नावाने, देवासाठी काय करतो. म्हणजे देव तू म्हणतो मी देवाची आवड आहे तर काय करतो, काय नाही, दरवर्षी न चुकता वारीला जातो. म्हणजे त्याचे पाय देवाची गोडी ठेवलेली आहे. पण त्याच्या चित्तामध्ये अख्ख्या वारीमध्ये जेवढी वर्ष वारी केली असेल तिथपर्यंत त्याच्या चित्तामध्ये संसार आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या अहंकारावर काय संसार आहे. म्हणजे 15-15, 20-20 वर्ष वारी केलेले वारकरी, उदाहरण म्हणून सांगतो वारकऱ्याचं, ह्या वारकऱ्यांचं जर चित्त तपासलं तर यांच्या चित्तामध्ये काय आहे संसार आहे. चित्तामध्ये काय संसार आहे. काही काही त्याच्या संसारामध्ये वैतागलेले असेल तर फक्त वैतागून थोडे वेगळं बोलतात पण संसारच असतो चित्तामध्ये. म्हणजे वेगळं बोलणार म्हणजे कसं करणार, महाराज ह्या पोरांसाठी सगळं केलं पण काय ऐकत नाही, आपण तर ठरवलंय फक्त हरिहरी करायचं. दोन गोष्टी झाल्या बरं ते. त्याच्यामध्ये काय दोन गोष्टी आहेत. पहिलं काय सांगितलं त्याने, दुसरं काय सांगितलं. पहिलं काय सांगितलं, पहिल्या त्याच्या वाक्यांवरून हे लक्षात येतं की तो संसारामध्ये इतका गुरफटलेला आहे आणि वैतागून तो आता हरिहरी करतोय. म्हणजे हे दोन्ही आहे त्याच्याकडे पण दोन्ही त्याला उपयोगाचं नाही आता. कारण मुलं बाळ जी आहे ते मेल्यानंतर राहणार नाही, तो संसार संपुष्टात येईल आणि हरिहरी त्याला उपयोगाला येणार नाही कारण तो संसारात गुरफटलेला आहे. म्हणून त्याचं चित्त जरी अशा पद्धतीने इकडे तिकडे फिरत असलं तरी त्याला काही उपयोगाचं नाही. मग दोन्हीकडे नाही, तो इकडे नाही तिकडे नाही. त्याचं बोलणं जे आहे ते फक्त बोलण्यापुरतं आहे, खरं काहीच नाही आहे. मी तर ठरवलंय माझ्या सुनेच्या नादी अजिबात लागायचं नाही. त्या पोराचं लग्न केलं तेव्हापासून आपण ठरवलंय आपण रामरामच करत राहायचं. असं काही म्हाताऱ्या मला म्हणतात. तुम्ही त्यातल्या असाल असं मी म्हणत नाही, पण ते म्हणतात की आता आपलं काय महाराज, आता आपलं झालंय सगळं, आपला संसार झाला, आता आपण आमच्या सगळ्या सुनेच्या ताब्यात दिलेलं आहे.
काय तुला काय करायचे ते कर, आम्ही सांगितलंय, आम्ही फक्त आता देव करणार. म्हटलं मग चांगलं आहे, बरं आहे. पण नंतर त्याच्यानंतरचा पुढची गोष्ट अशी आहे, पण महाराज तुम्ही सांगा, पण आमचा हा जो पोरगा आहे त्याला अक्कल नको का, त्याने इतकं तिच्या आहारी जावं का? म्हणजे शेवटी परत कुठे आली, लेकरात जीव गुंतलेला आहे तिचा. आधी म्हणते की सगळं आता सुनेच्या हवाली केलंय, आणि नंतर म्हणते ह्याला अक्कल नाही की तो तिच्या आहारी गेलाय. तू पूर्वी काय प्रयत्न केला होता? तुझ्या नवऱ्याला तू ताब्यात ठेवायचा प्रयत्न केलाच होतास का नाही? मग आता दुसरं वेगळं काय होतंय त्याच्यामध्ये? काहीच होत नाही. पण ते तिला लक्षात येत नाही. तिला असं वाटतं की आपलं पोराने आपलंच ऐकावं, तिचं काय ऐकूच नाही. म्हणजे चित्त कुठं कुठलंय, लेकरात गुंतलेलं आहे. सोडून द्या आता सगळं, काय करा. नाही पण महाराज सोडून दिलं तर मग हे काही करतील. हो तुम्ही काय केलंय फार मोठं, काही करतील म्हणजे काय करतील, काय करतील, करून काय करतील, डुबवतील सगळं, काय करतील, काय नाव खराब करतील आमचं. तुमचं नाव कुठं चांगलं केलंय तुम्ही, काय मोठं नाव तुम्ही कमवलंय खराब करायला. नाव खराब करायचं असेल तर कोणीही करतंय, आहे की नाही. आश्चर्य काय म्हणजे गुंतलेले कशात बघा. तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप परमार्थ करतोय, गैरसमज तुमचे दूर काढण्यात मदत करतो. तुम्हाला कळतंय का बघा. चित्त जे आहे हे का समाधान पावत नाही, चित्तामध्ये समाधी का नाही येत, त्याला कारण काय? आपण त्याला जबाबदार आहोत. नुसतं बोलण्याचे पारमार्थिक होऊ नका, बोलू नका. नुसतं बोलण्यापुरते आपण काही पारमार्थिक नसावं. 10 इंद्रिये आणि आतले 5 पैकी हे 3 इंद्रिये, म्हणजे 4 जर धरले तर 3 इंद्रिये, ह्यांच्यामध्ये रममाण राहू नका, सोडून द्या सगळं काही. आपल्याला त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आहे, काहीच कर्तव्य नाही आपल्याला. कर्तव्य आहे असं वाटणं याचं नाव संसार, कर्तव्य आहे असं वाटणं याचं नाव काय? संसार. आणि कर्तव्यच नाही हे लक्षात येणं याचं नाव परमार्थ. कर्तव्यच नाही याचं नाव काय? परमार्थ. एकदमच एवढ्या स्थितीवर कोणी जाऊ शकत नाही, म्हणून मध्ये एक पायरी घ्यायला काय हरकत नाही. कर्तव्यच नाही असं म्हणण्यापेक्षा जे काही कर्तव्य किंवा करणे आहे तो काय आपण काय आपल्या हातात काही नाही असं म्हटलं तरी बरं झालं, जरा बरं झालं. काय कर्तव्य घेऊ नये, काय करावं ते आपल्या हातात काही नाही, सगळं त्याच्या हातात आहे एवढं जरी म्हणावं कमीत कमी. काही लोक बऱ्याच काळानंतर असं म्हणतात, ते पण बोलण्यापुरते म्हणतात, खरंच म्हणत नाही. बरं बोलण्यापुरतं काही म्हणलं की संपतो विषय, मग तिथे काही शेवट गाठला नाही जात. कसल्याच ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही विषयामध्ये बोलण्यापुरता विषय झाला की तो संपतो, तिथे संपतो तो. तर कर्तव्य अभाव म्हणजे कर्तव्य नाही हे लक्षात यायचं असेल तर कर्तव्य सोडावं लागतं, कर्तृत्व सोडावं लागतं. कर्तृत्व आणि कर्तव्याचा संबंध आहे. आपल्यालाच करावं वाटणं, आपणच करतोय असं वाटणं, हे सगळे भ्रमातल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्याला आपल्याला डुबवणारे आहेत. आणि ही जी माया आहे किंवा ही जी प्रकृती आहे, ही प्रकृतीची ही सगळी लेकरं असल्यामुळे त्यांचं कामच येते गुंतून ठेवणं. कारण 10 इंद्रिये, 5 अति इंद्रिये, हे सगळे काय आहेत? हे मायेची लेकरं आहेत. ही प्रकृतीचं आहे ना सगळं. प्रकृती म्हणजे माया, तिची सगळी लेकरं असल्यामुळे ही सगळी आपल्याला प्रत्येक क्षणाला दाखवणार आहे. ती प्रत्येक क्षणाला आपल्याला सिद्ध करून देणार की आपणच करतोय. म्हण डोळे म्हणणार बघ आपणच पाहतोय, डोळे काय म्हणणार? आपणच पाहतोय असं म्हण. वास्तविक डोळ्याला पाहता येत नाही, पण डोळे काय म्हणत असतात? मीच पाहतोय. कानाला वास्तविक ऐकू येत नाही, कान हे कधी ऐकण्याच्या लायकीचं नाही, त्याला ऐकण्याचा अधिकार नाही. हे आपल्याला हस्तमलक तुम्ही वाचला असेल, तुम्हाला माहित असेल की प्रेताला ऐकू येत नाही, प्रेताला पाहता येत नाही. म्हणजे कानाला आणि त्यांना काही वास्तविक पाहता येत नाही, ऐकता येत नाही, म्हणजे स्थूल शरीराच्या सुद्धा. आणि इंद्रियांना सुद्धा येत नाही. खरं तर ती सुद्धा जड आहेत. म्हणजे सूक्ष्म जरी त्यांचं स्वरूप बघितलं तर त्यांना सुद्धा खरं ऐकू येत नाही किंवा पाहता येत नाही, पण ते म्हणतात की आपणच पाहतोय असं म्हणा. तर मग त्यांचं ते कर्तृत्व जे आहे ते आपण आपल्या डोक्यावर घेतो आणि नाचत राहतो आणि मग फसतो. तर मुळात या सर्वांचा जो विषय आहे त्यांचा विषय चालू राहणारच आहे, तो काही बंद होत नाही. डोळे उघडले की दिसणारच आहे, कान उघडले की ऐकू येणारच आहे. त्याप्रमाणे मन हे सदैव मनोरथ, मनामध्ये सदैव काही ना काही विचार चालूच राहणार. बुद्धी सदैव काही ना काही ज्ञानाचा प्रयत्न करतच राहणार आहे, कशावर तरी अहंकार अहम धरणारच.
त्यांच्यामध्ये रममाण होण्यात काही अर्थ नाही. त्यांचं चालू राहतं, चालू देत, त्यांचं चालू द्यावं. आपण त्यांच्या जास्त भानगडीत पडू नये, जास्त त्यांच्यात रममाण होऊ नये. त्रयस्थपणे त्यांच्याकडे पाहण्याला शिकलं पाहिजे. जास्त त्यांच्या नादी लागू नये, कमी कमी करत जाते. प्रयत्नपूर्वक जर आपण ते केलं तर चित्तापर्यंत येऊ. हे चित्त अधिकारी आहे. या चित्तामध्ये वर सांगितलेला जो बोध आहे की अखंड एकरस सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप हे देव आहे. हे कोण आहे? ही लक्षणं कोणाची आहे? ही देवाची लक्षणं आहे. ही देवाची लक्षणं त्या चित्ताने मानली पाहिजे, चित्तामध्ये ती आली पाहिजेत. हे बुद्धीने मानून जमणार नाही, हे बुद्धीने घेऊन जमणार नाही, अहंकाराने घेऊन जमणार नाही, मनाने घेऊन जमणार नाही. म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार या अतिइंद्रियाने या अखंड एकरस इत्यादी लक्षणांचा स्वीकार करून जमणार नाही. कारण त्यांनी केला की ते त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचा गुणधर्म लावतात. ते काय करतात? ते त्याच्यामध्ये स्वतःचा गुणधर्म लावतात. म्हणजे अहंकाराने जर वरची लक्षणं धरली तर अहम तयार होतो. बुद्धीने धरली तर बुद्धीचा मीच शहाणा हा जो गुणधर्म असतो, कारण ते बुद्धीचं काम आहे. आपणच शहाणे म्हणजे ज्ञानी असं वाटायला लागतं, ते बुद्धीचं काम आहे. त्याला अहंकाराची जोड असते. आणि मन जे आहे ते मन काय कायम स्थिर राहत नाही. त्यामुळे कधी ते धरतं, कधी सोडतं, कधी धरतं, कधी सोडतं, असं ते करत राहतं. अशाप्रमाणे हे त्यांचे जे काही गुणधर्म असतील कमी अधिक, ते सगळे गुणधर्म ते त्या बोधाशी चिटकून देतात. म्हणून या तिघांच्या द्वारे या बोधाकडे पाहण्यात काही अर्थ नाही. या तिघांना न धरता म्हणजे बुद्धीने, अहंकाराने किंवा मनाने हा बोध धरू नये, चित्तामध्ये तो ठेवावा. काय करावा? चित्तामध्ये तो ठेवावा. चित्तामध्ये ठेवला तर काय होईल? चित्तामध्ये जे काय आहे त्या रंगाचं होऊन जाईल, त्या प्रकारचं होऊन जाईल. असा आपण मागे पण विचार केला होता. कारण चित्त हे द्रव आहे, पाणी म्हणजे जलतत्वाचं आहे. त्यामुळे जर जलामध्ये जे काही टाकतो त्याप्रमाणे जल होतं. निळा रंग टाकला तर निळा, पांढरा पाण्यासारखं आहे ना ते. त्याच्यामध्ये हिरवा रंग टाकला तर हिरवट, नाहीतर मग ते पांढरच आहे ना. पांढरं म्हणजे पांढरा रंग नाही, रंग नसलेला आहे ते. वास्तविक पाण्याला रंग कुठला आहे? पाण्याचा रंग तसा पाहिला तर कुठला रंग नाहीये त्याला. पण त्याचा रंग म्हटलाच तर तो थोडासा ज्याचं प्रतिबिंब पडतं तशासारखा वाटतो. तो आभाळाचं प्रतिबिंब पडला आभाळासारखा वाटतो. तो निळसर हिरवा है ना, असं काहीतरी पाणी वाटतं. तर पाणी जे आहे, ह्या पाण्यामध्ये जे काही आपण टाकतो त्याप्रमाणे ते पाणी होतं. तसं त्या चित्तामध्ये जर आपण भगवंताचे हे गुण टाकले तर चित्त तशासारखं होईल. म्हणजे अखंड एकरस सद्रूप चिद्रूप आनंदरूप होईल. पण त्यासाठी ते त्याच्याकडे काय करावं लागेल? टाकावं लागेल. मग जितकं आपण टाकत जाऊ तसतसं ते वाढत जाईल. म्हणजे एक हाऊदभर पाण्यामध्ये जर एक थेंब आपण लाल रंगाचा टाकला तर सगळं पाणी एकदमच लाल थोडीच होणार आहे. मग दुसरा थेंब, मग तिसरा थेंब, मग चौथा थेंब, असं करत 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 एक वेळ ते पाणी लाल होईल. तसंच चित्तामध्ये फक्त एकदाच आपण लक्षात ठेवलं की भगवंत हा अखंड एकरस आहे तर लगेचच काही चित्त भगवतरूप होणार नाही. म्हणून वेगवेगळ्या वेळेला ते क्षणाला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, आठवण करून दिले पाहिजे की भगवंत काय? अखंड एकरस आहे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. वस्तू किंवा भगवंता व्यतिरिक्त कोणीही अखंड नाही, एकरस नाही, सद्रूप चिद्रूप आनंदरूप नाही. ही लक्षणं पुन्हा सांगण्याचं तसं पाहिलं तर काही कारण नाही. पण आपल्याला ह्या सगळ्या वरच्या लक्षणांमध्ये, या सर्व लक्षणांकडे आपल्याला पाहायची सवय आहे. पण जगाकडे पाहून आपण ही लक्षणं शोधतो. पण जग नाही तर देव हे सगळं आहे किंवा देवाची ही लक्षणं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण सुख जे आहे ते जगाचं रूप मानतो, जगामध्ये सुख शोधतो. सुखाची जागा जी आहे ती जगाकडे आपण पाहतो. सगळी लोक जी ती जगातून सुख शोधतात, आपणही तेच करतोय. त्यामुळे वास्तविक सुख हे काही जगाचं रूप नाहीये, सुख हे भगवंताचं रूप आहे. म्हणून चित्ताला हे सांगून देणं गरजेचं आहे की सुख हे भगवंताचं रूप आहे, जगाचं नाहीये. भगवंताचं स्वरूप आहे सुख, किंवा त्या या ठिकाणी लिहिलेला आनंद हा शब्द जो आहे, तर आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे हे चित्ताला सांगणं गरजेचं आहे. किंवा सत
हा जो शब्द आहे, सत हा शब्द असतच्या विरुद्ध असो किंवा सत्ता म्हणून असो, तर सत हा जो शब्द, सत्ता ही जी अवस्था आहे, ही जी आहे ती भगवंताची आहे. सत्ता कोणाची आहे असा प्रश्न येतो. तर चित्ताला सदैव हे लक्षात पाहिजे की सत्ता फक्त भगवंताची आहे, इतर कशाचीच सत्ता नाहीये. म्हणजे इतर कशालाही अस्तित्व नाहीये, हे चित्ताला कळणं गरजेचं आहे. म्हणजे भगवंता व्यतिरिक्त कशाची सत्ता मानणं हा दोष आहे. तुम्ही तसं जगात जर सांगत सुटले तर तुम्हाला जगातले लोक मारतील. म्हणून गप्प बसणे, चित्तामध्ये हा बोट ठेवावा लागतो, तोंडात नाही. कारण जगामध्ये सत्ता कोणाची असा प्रश्न आला की प्रत्येक जण बोट वर करेल. सत्ता कोणाची हा जर प्रश्न आला तर कोण, जो बळी असतो तो म्हणेल माझी सत्ता आहे, आणि बाकीचे गप ऐकूनच घ्यावं लागेल. पण वास्तविक सत्ता कोणाची आहे? सत्ता फक्त भगवंताची आहे. भगवंत काय आहे हा शोध निराळा आहे, पण एकमेव भगवंताची सत्ता आहे हे चित्तात आपल्याला ठाम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चित्तामध्ये ते कुठेही तोंडाने किंवा याने बोलण्याची गरज नसते, त्याची गरज नाहीये. तर चित्तामध्ये पाहिजे. काय पाहिजे? चित्तामध्ये पाहिजे. नाहीतर सत्ता कोणाची असं वाटतं? घरामध्ये बायकोची सत्ता आहे असं वाटतं, नवऱ्याची सत्ता आहे असं वाटतं, मुलाबाळांची सत्ता आहे असं वाटतं, गावामध्ये सरपंचाची सत्ता आहे असं वाटतं, देशामध्ये पंतप्रधानाची सत्ता आहे असं वाटतं. यांची सत्ता नाही आहे, यांची सत्ता आहे असा यांचा भ्रम आहे. आपली आपल्या बायकोवर सत्ता आहे असं नवऱ्याला वाटतं, पण तो भ्रम आहे, असं काही नाही आहे. आपल्याला वाटतं का नाही वाटतं? आपली आपल्या मुलाबाळांवर सत्ता आहे असं आपल्याला वाटतं का नाही वाटतं? असं नाहीये काही. ते स्वतंत्र जीव आहेत. जगातल्या कशावरही या कोणाचीही सत्ता नाही, हे एका सत्तेवर सगळं चाललेलं आहे, आणि ती सत्ता जी आहे ती भगवंताची सत्ता आहे. एवढं लक्षात ठेवणं चित्तामध्ये, ती सत्ता लक्षात येणं निराळं, पण हा नुसता बोध, अशा प्रकारे नुसतं लक्षात ठेवणं सुद्धा समाधीचं लक्षण आहे. आणि हे सोपं नाहीये. सत्ता एक लक्षण जरी घेऊन आपण लक्षात ठेवायचं ठरवलं, कारण कसं चित्त पाहिजे याचा विचार तुम्हाला मी आधी सांगितलेला आहे. सत किंवा सत्ता या शब्दाला धरून आपण कसं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे हे पण सांगतोय. तर सत्ता कोणाची आहे? फक्त भगवंताची सत्ता आहे. पण हे कोणी लक्षात ठेवायचं आहे? तोंडाने जर लक्षात ठेवलं तर तोंड बडबड करेल, बुद्धीने जर लक्षात ठेवलं तर बुद्धी तोंडाला बडबड करायला होईल, आणि विनाकारण कुठेतरी मार खायला लागेल. हे की नाही? विनाकारण कुठेतरी मार खावा लागेल. नको तिथे जर बुद्धीने तोंडाला बोलायला लावलंच. बरं, सर्वत्र भगवंताची सत्ता आहे म्हणल्यावर काही लोक ऐकून तरी घेतील, पण त्याच्याऐवजी हीच गोष्ट उलट्या रीतीने सांगितली. उलट्या रीतीने म्हणजे कशी? उलट्या रीतीने म्हणजे कशी? सर्वत्र भगवंताची सत्ता, ह्याच्या उलट रीत काय? सर्वत्र भगवंताची सत्ता नाहीये म्हणजे कोणाची तरी आहे. मग ज्याची आहे त्याला जर आपण असं म्हणलं तुझी सत्ता नाहीये, आपल्याला म्हणायचं होतं भगवंताची सत्ता आहे, आपल्याला म्हणायचं होतं की भगवंताची सत्ता आहे, तुझी सत्ता नाही. तर आपण भगवंताची सत्ता आहे हा शब्द वापरलेच नाहीत आणि फक्त म्हटलं तुझी सत्ता नाहीये. तर व्यावहारिक दृष्ट्या सत्ताधारी जर कोणी असेल तर तो आपला ऐकेल का? बरं, त्याला फारच डिवचलं आपण तर आपल्याला तो सोडेल का? सोडणार नाही. आणि सगळ्यात जास्त सत्ताधारी घरातून सुरुवात करता येऊ शकते. तुमच्या घरात सत्ताधारी कोण आहे सांगा मला? भगवंत आहे का दुसरं कोणीतरी आहे? आपण घरापासून सुरुवात करू थोडं समजण्यासाठी. तुमच्या घरामध्ये भगवंत हा सत्ताधारी आहे का दुसरं कोणी आहे? सांगा लवकर, म्हणजे आपल्याला हे चिंतन संपवता येईल. आहे की नाही? कोण आहे घरामध्ये सत्ताधारी? भगवंत आहे का दुसरं कोणी आहे? खरं सांगा, म्हणजे घरामधला सत्ताधारी कोण? समजा तुमची बायको परमार्थ वगैरे किंवा असलं काही करीत नाही, तिला काही याच्याशी घेणं नाही, तुम्हीच बळच आपल्या परमार्थामध्ये, असं धरा. आता तुम्ही त्या बायकोला जर म्हणले या घरामध्ये तुझी सत्ता अजिबात नाहीये, तुझी सत्ता नाही, असं तुम्ही बोलण्यातून, वागण्यातून, चालण्यातून, सगळ्यातून जर दाखवून दिलं तर काय होईल? काय उलट करू. किंवा स्त्रियांनी, एखाद्या घरामध्ये जर पुरुषाची सत्ता असेल तर स्त्रियांनी जर त्या नवऱ्याला सांगितलं तुमची या घरात काही सत्ता नाही, कारण तिला समजा असं लक्षात असलं की सगळी भगवंताची सत्ता आहे, आणि तिने जर असं म्हटलं की तुमची सत्ता अजिबात नाहीये, तर
नवऱ्याला जर असं म्हटलं तर म्हणजे चालेल का? असं मला सांगा, चालेल का? असं चालणार नाही. फारच नवरा जर उग्र रूप धारण करणारा असेल तर पहिली कानाखाली एखादी बसेल, आहे की नाही? म्हणजे आवाज निघेल पहिलाच. सांगता येत ना का? भयंकर सत्ता ज्याला वाटतं मी सत्तावान आहे त्याला चिडचिड खूप होते. त्याच्या सत्तेला कोणी डिवचलं की फार भयंकर होतं. म्हणजे नवरा जर एकदम त्याला असं वाटत असेल की मी घराचा करता धरता प्रमुख पुरुष आहे आणि त्याच्या बायकोने जर त्याला डिवचलं थोडं तरी कुठून तरी आणि त्याच्या सत्तेला जर धक्का लावला तर तो तिला लगेच मारायला कमी करणार नाही. इतकी परिस्थिती खराब असते. सत्ता ही साधी गोष्ट नाही आहे. आलं लक्षात? अमेरिकेला जर म्हटलं तुमची जागावर सत्ता नाही, आम्ही झुगारून लावतो, असं म्हटलं तर जो कोणी झुगारून लावेल त्याला अमेरिका संपवेल, आहे की नाही? आम्ही अमेरिकेची जागावर आम्ही कोणाची सत्ता मानत नाही आणि तुम्ही निघाले फिरत फिरत पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानमध्ये तुम्हाला पकडलं, तुम्ही आम्ही तुमची सत्ता मानत नाही आम्ही असं म्हटलं, तुम्हाला कुठं जावं लागेल? कुठे कुठं लागेल? आपण मानत नाही म्हणून सत्ता तर काय हे बॉर्डर किंवा हे असला काही प्रकार म्हणत नाही आम्ही कोणाची सत्ता मानत नाही असं म्हटलं तर चालत नाही तसं. तर हे तोंडाने काही बोलून जमत नाही, कारण तोंडाने बोललं तर सगळा गोंधळ निर्माण होईल. कारण हा तोंडाचा विषयच नाहीये मुळात. तुम्ही म्हणाल असं कसं आहे ना, मग तुम्ही तर म्हणताय भगवंताची सत्ता आहे, पण मग आता आम्हाला तोंडाने का बोलू देत नाही? नंतर बोल तोंडाने. आधी तू चित्तामध्ये ही सत्ता भगवंताची हे ठामपणे जाण आणि चित्ताने जर हे साक्षात स्वीकारलं आणि चित्त जर भगवत रूप झालं तेव्हा तू तोंडाने जर म्हणला तरी पाकिस्तान का अमेरिका कोणीच तुला काही करू शकत नाही. काय करतील? ते वेडा आहे म्हणून सोडून देतील किंवा साधू आहे म्हणून नमस्कार करतील. दोनच गोष्टी होतील. काय होईल? दोनच होतील. एक होईल तुम्हाला वेडा समजून सोडून देतील, नाहीतर साधू म्हणून नमस्कार करतील. बाकी काही करणार नाही. पण तुम्ही जर चित्तामध्ये हे पक्क ठाम निश्चय केलेला नसेल आणि तोंडाने जर बोलू लागले तर जेलमध्ये राहावं लागेल. एक तर तुम्हाला ते संपवतील, नाहीतर जेलमध्ये टाकतील, नाही का? तर हा फरक लक्षात घ्या. म्हणून जेव्हा आपण एखाद्या भगवंताच्या लक्षणांचा अवलंब करायचा ठरवतो तेव्हा तो चित्तामध्ये करणं अपेक्षित आहे, चित्ताव्यतिरिक्त कुठेही नाही. चित्ताव्यतिरिक्त कुठेही करायची गरज नाही. मग बाकीचे इंद्रियाने त्यांच्याप्रमाणे चालू देत. फक्त चित्त जे आहे ते चित्त त्या बोधाने ग्रासलं गेलं पाहिजे. तो बोध त्या चित्तामध्ये पाहिजे. चित्तामध्ये सदैव आपल्याला लक्षात पाहिजे की ही सत्ता फक्त कोणाची मानतो आम्ही? एका देवाची मानतो. एक देव आहे, एक भगवंत आहे, तोच सत्ता मात्र आहे, बाकी कशाचीही सत्ता नाही. मग या जगाची सत्ता आहे का? नाही. जगाला काही सत्ता नाही. जगाला सत्व नाही. जगाला काय? सत्व नाही. म्हणजे जग सत नाही, जगाला सत्ता नाही. जे जगाची सत्ता वाटते हा मोठा भ्रम आहे. जगाची सत्ता वाटते हा काय? मोठा भ्रम आहे. पण एवढं कळण्यासाठी आधी असा प्रवास करावा लागतो, तो तेव्हा ते कळतं की जगाला सत्ताच नाहीये काही. म्हणजे तुम्ही ज्याला जग म्हणताय त्याला साधू संतांनी किंवा अनुभवी महापुरुषांनी जग म्हटलेलंच नाही. त्याला जग हे नावच नाहीये. म्हणजे जग नावाचा पदार्थ अस्तित्वात नाहीये. जग नावाचा पदार्थ अस्तित्वात नाहीये. अंतर्बाह्य सर्वत्र सर्वगत सर्वव्यापी एक भगवंत आहे, पण आपण त्याला कुठल्या तरी कल्पनेने कल्पिलेला आहे. काहीतरी त्याच्याविषयी आपण कल्पना केलेली आहे आणि त्या कल्पना इतक्या आहेत की त्याच्यामध्ये आपण गुरफटून गेलोय. त्यामुळे जग नसून देव आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. जन नोहे जनार्दन, जन नोहे जनार्दन. सगळं ब्रह्ममय आहे, सगळं चिद्रूप आहे, सगळं आनंदरूप आहे, सगळं सद्रूप आहे. हे लक्षात येण्यासाठी एकदम ते लक्षात येणार नाही. बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला जे चिंतन सांगतोय त्या चिंतनाच्या आधाराने जर तुम्ही चित्तकडे जाण्याचा चित्ताच्या द्वारे प्रयत्न केला तर सर्व जग जे आहे ते जग चिद्रूप आहे हे लक्षात येईल, सद्रूप आहे हे लक्षात येईल. सत्ता कोणाची आहे? सत्ता फक्त भगवंताची आहे. सर्व जग सद्रूप आहे. म्हणून जग नावाचा पदार्थ जो आहे ही जग नावाची कल्पना आहे. मग जग नावाची कल्पना असेल तर जग, ज्याला जग जग म्हणतंय ते सगळं एक कल्पना आहे. ठीक आहे? फक्त एक कल्पना आहे. ज्याप्रमाणे उदाहरण, ज्याप्रमाणे सोन्याचा अलंकार बनविला जातो, वेगवेगळे सोन्याचे अलंकार बनतात. एकाच सोन्याच्या गोळ्यापासून जसे सोन्याचे अनेक अलंकार बनवावेत
आणि त्या वेगवेगळ्या अलंकाराला कोणी नेकलेस, कोणी बांगड्या, कोणी इयर रिंग असं काहीतरी वेगळी नावं द्यावीत. त्याप्रमाणे हे सगळे जगातले पदार्थ आहेत. पण जसं प्रत्येक अलंकारामध्ये सोनं हे अनुस्यूत आहे आणि त्या सोन्याचे नाम आणि रूप हे फक्त कल्पना मात्र आहे. कारण एकच सोनं कानातल्या रिंगा, पायातले पैंजण किंवा हातातल्या बांगड्या, गळ्यातला नेकलेस अशा रूपाने सोनंच वेगवेगळ्या नामाला आणि रूपाला प्राप्त झालेलं आहे. पण म्हणून काही सोनं नाही असं म्हणता येत नाहीये. उलट सर्व सोनंच आहे. आता नाम आणि रूप हा त्याचा फक्त काय कल्पना आहे. ती कल्पना आहे. ती कल्पना करणारा सोनार आहे. त्या सोनाराने ग्राहकासाठी ती कल्पना केलेली आहे. जेव्हा ग्राहकाची इच्छा संपते तेव्हा सोनार ते नामरूप संपवतो, सोनं नाही संपवत. उदाहरणार्थ तुम्ही फार पूर्वी जर पाहिलं असेल, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्या काळामध्ये स्त्रियांच्या गळ्यामध्ये जे सोन्याचे अलंकार होते ते आता दिसत नाहीत. तर त्या अलंकाराची काही नावं होती, ते आता कुठेही कुठल्याही स्त्रीच्या गळ्यात दिसणार नाहीत. असे अलंकार पाहिलेत का तुम्ही? नाव सांगा का? ते गोल जे असायचे त्या गोलला असं पैशासारखे असायचे, एवढे मोठमोठे, आणि ते इथपासून इथे असे ओवलेले असायचे आणि मागे त्याला काळे ते मणी बांधून असे बांधलेले असायचे. तसला अलंकार कुठल्याही स्त्रीच्या गळ्यात आता दिसत नाही. तो एक आहे, एक नारळासारखा होता, तो कुठेतरी दिसतो तरी कदाचित, पण एक नारळासारखा एक आकारचा होता. त्याला काय म्हणतात? सगळे नारळ 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 असे लावलेले असायचे. ते काही स्त्रियांच्या गळ्यात अजूनही असेल. त्याला काय म्हणतात? मोहनमाळ. तुम्हाला कसं माहितीये? तुम्ही घेतले काय विकत? तर हे जे अलंकार आहेत ते आता कुठे आहेत? कुठे गेले ते? मला सांगा. ते अलंकार गेले म्हणजे ते नाव आणि ते रूप गेलं का सोनं गेलं? फक्त ते नामरूप गेले. मग ते नामरूप आले कसे होते? त्यावेळेच्या ग्राहकाच्या अपेक्षेने ते आले होते. कोणी बनवले होते? सोनाराने बनवले होते. म्हणजे सोनाराने त्यावेळेच्या ग्राहकाच्या मागणीनुसार, काळाच्या त्यावेळेची गरज होती ती ना, म्हणून अलंकार हा सोनार ग्राहकाच्या अपेक्षेने बनवतो. त्याप्रमाणे जग जे आहे, जग हे नामरूपाला आलेलं आहे. मग कधी कसं हे कशावर अवलंबून आहे? हे त्या वेळेच्या ग्राहक म्हणजे जीव त्यांच्या कर्मानुसार, त्यांचे कर्म ही त्यांची इच्छा आहे. ग्राहकाची इच्छेप्रमाणे अलंकार बनतो, नामरूप त्याचं तसं तयार होतं. त्याप्रमाणे जीवाच्या कर्माच्या अपेक्षेनुसार तो नियंता म्हणजे तो सोनार म्हणजे तो ईश्वर जो आहे ते जग तयार करतो. तसतसे लोक, तसतसे शहर, तसतशी गावं, तसतसा हा 14 भुवनाचा प्रपंच तो मांडतो. आणि जेव्हा मोडतो तेव्हा काय होतं? तशी ग्राहकाची इच्छा संपलेली असते. म्हणून कधी कृतयुग, कधी त्रेतायुग, कधी द्वापारयुग, कधी कलियुग, आणि त्या वेळेस त्या काळातले पदार्थ तयार होतात. पण प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळेला जे काही तयार झालेले ते सगळं भगवंताचं रूप आहे. परंतु ज्याप्रमाणे साधारण माणसाला अलंकारामध्ये कधीही सोनं लक्षात येत नाही, त्याला अलंकार कळतो, त्याला सोनं कळत नाही. साधारण ग्राहकाला काय कळत नसतं? सोनं त्याला कळत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या सोनं न कळणाऱ्या मुलाबाळांना किंवा बायकोला कोणालाही सोनाच्या दुकानात घेऊन जा आणि त्यांना म्हणा की आपल्याला काय घ्यायचंय ठरवा. मग त्यांनी जर सांगितलं सोनं घ्यायचंय, त्यांना म्हणजे बरं, तिथे गेल्यानंतर आपल्याला फक्त काय घ्यायचंय? सोनं घ्यायचंय. सोन्या व्यतिरिक्त तुम्ही काही घेणार नाही असं ठरलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना म्हणायचं अलंकार घेऊ नका, सोनं घ्या. पण तसं होईल का? नाही. तिथे गेल्यानंतर ते निवडणार. काय निवडणार? सोनं का अलंकार? ते अलंकार निवडणार. मग त्यांना म्हणा तुम्ही सोनं घ्यायचं ठरवलं होतं ना, मग सोनं घ्या. मग ठीक आहे, आतमध्ये जा, त्या सोनाराकडून एक सोन्याचा एवढा गोळा विकत घ्या, तेवढ्याच आकाराचा किंवा तेवढ्याच मापाचा, आणि म्हणा बा हे सोनं आहे, तुला सोनं पाहिजे होतं ना. घेईल का कोण स्त्री? नाही घेणार. बरं, जुना कुठला तरी तो असला दागिना एवढा मोठमोठा असा जर दिला, म्हटलं घे, तर घेईल का स्त्री? नाही घेणार. तिला एकदम बारीक नक्षीकाम असलेलं किंवा त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असलेलं अशा प्रकारचं तिला जर हाऊस असेल तर ती म्हणेल ह्याचं काय राहायचंय काय मला. लक्षात. म्हणून सोनारासाठी सोनं सोनं असतं, पण ग्राहकासाठी सोनं सोनं राहत नाही, कारण अलंकारावर लक्ष जातं. म्हणून अलंकार तसे आले बाळका सोने वाया गेले.
त्याप्रमाणे जग हे आपल्यासाठी काय झालेलं आहे, भगवंतापासून आपल्याला बाजूला करणारा सोन्याचा अलंकार झालेला आहे. म्हणून वास्तविक हे जग जे आहे ते छिद्रूप सद्रूप आणि आनंदरूप असताना, म्हणजे भगवंताची वर लक्षणं आहेत, असं असताना सुद्धा आज आपली परिस्थिती अशा आपल्याला हे जग असं वाटत नाही. आणि असं जर लक्षात आलं, सर्वत्र सर्व काळी सर्वगत सर्वव्यापी तो एकच भगवंत आहे, तर तुम्हाला भगवंत प्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नसते आणि कुठलीही साधना करायची गरज नसते, कुठल्याही साधनांची अपेक्षा नसते. तुम्ही जे मिळेल तो भगवंत हे लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला जर वर्गामध्ये टाकायचं ठरलं, वर्गीकरण करायचं ठरवलं, तर पुन्हा घसरण होते. म्हणून चांगलं वाईट पाप पुण्य असं तसं असं काहीच त्याची वर्गवारी नाहीये. जसं आहे तसंच ते भगवंत आहे. पण हे कळण्यासाठी हे कळणं सोपं नाही. त्यासाठी सोनाराची दृष्टी यावी लागते आणि ती दृष्टी येण्यासाठी हा सगळा प्रवास करावा लागतो. बाकी काही कारण नाहीये. आणि एकदमच काही सोनाराची दृष्टी कोणाला येणार नाही. म्हणून भगवंत कुठे आहे प्रश्न आहे, कुठे नाहीये. भगवंत कसा आहे, तुला काय वाटतं कसा आहे? जसा आहे तसंच तो दिसतोय. म्हणून जसा आहे तसंच भगवंत आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं, तुमच्या अंगाला स्पर्श करणारा तुम्ही ज्याच्यावर बसलेले आहात, तुमच्या अंतर्बाह्य माझ्या अंतर्बाह्य सर्वत्र तो भगवंत आहे. वास्तविक असं असताना सुद्धा आज त्याचा आपल्याला बोध राहिलेला नाही. म्हणून त्याला असं काहीतरी फोटो लावून पाहणं म्हणजे हा मूर्खपणा आहे. त्याला एखाद्या मूर्तीरूपानेच पाहणं हा मूर्खपणा आहे. कारण की आपल्याला भगवंत कळेना म्हणून. आपल्याला तसं कळत नाही म्हणून साधू संतांनी आपल्याला रूपकाच्या माध्यमातून प्रतीक म्हणून अशा रूपाने तो सांगितलेला आहे. पण त्यांचा उद्देश खरा हा भगवंत आहे असं सांगणं कधीच नाही कुठल्याही साधू संतांचा. आणि वेदाचाही काही असा संदेश नाहीये, वेदाचाही असा काही बोध नाहीये. आपल्याला ते कळेना म्हणून त्यांनी तशा पद्धतीने विभागणी केलेली आहे. तर देव प्राप्त करण्यासाठी साधन कुठलं लागणार आहे? कुठलंही साधन नाही देव प्राप्त करण्यासाठी. कारण सर्वत्र सम असल्यामुळे, सर्वत्र आणि सम असल्यामुळे, म्हणजे नरकापासून स्वर्गापर्यंत आणि त्याही पलीकडे तो सर्वत्र व्यापलेला असल्यामुळे, कुत्र्यामध्ये सुद्धा आणि पंडितामध्ये सुद्धा, अत्यंत सत्वगुणी अशा उत्कृष्ट जीवामध्ये सुद्धा आणि अत्यंत नीच अशा घाणेरड्या जीवामध्ये सुद्धा तोच व्यापलेला आहे. म्हणून अत्यंत घाणीतला घाणीत असलेला पदार्थ आणि अत्यंत चांगल्यातला चांगला पदार्थ सुद्धा देव आहे. म्हणून त्याचं हे सगळं त्याचंच रूप आहे. पण असं असताना आपल्याला मात्र हे चांगलं वाटतं, हे वाईट वाटतं, हे बरोबर वाटतं, हे चुकीचं वाटतं, हे पाप वाटतं, हे पुण्य वाटतं, हे धर्म वाटतो, हा अधर्म वाटतं. अशी विभागणी अनेक कारणांनी करण्यात आलेली आहे. आणि जे लोक याच्यातच रममाण आहे त्यांना याच्यातून बाहेर काढणं अशक्य आहे. तो काही माझा विषय नाही. माझा विषय जो आहे तो वेदांत आहे. वेदांतामध्ये सर्वगत सर्वव्यापी ब्रह्मरूप असलेला देव मान्य करण्यात आलेला आहे. आणि तो देव असा काही लगेच प्राप्त होत नाही, किंवा कोणी जर नुसतं एवढंच लक्षात ठेवलं तर तो काही प्राप्त होत नाही. त्याला चित्त जे आहे त्या चित्तामध्ये त्याच्या या आशा रूपाचा आधी विचार करणं अपेक्षित आहे. आणि तो फक्त विचार असल्यामुळे, म्हणजे फक्त असा विचार चित्तात करत राहणं, आणि ते पण अखंडितपणे सदैव असं करत राहणे, अविच्छिन्नपणे असं करत राहणे, असं असल्यामुळे याला मध्यम प्रकारची समाधी असं म्हणतात. म्हणून चित्ताच्या द्वारे अशा प्रकारची मध्यम समाधी आपल्याला प्राप्त होणं गरजेचे आहे. जर असं झालं तर पुढे जाऊन ती मध्यम समाधी संपुष्टात येऊन उत्कृष्ट समाधी आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्याला अशा प्रकारची समाधी प्राप्त होण्यासाठी आपापल्या अधिकारानुरूप साधन करता यावं, यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया